स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। आमदार सुहास बाबर, वैभव पाटील विट्यात एकत्र। अगोदर वैभव पाटील बोलले, नंतर आमदार सुहास बाबर। कशा संदर्भात संपन्न झाली बैठक? एसएस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स। आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा 2 वर्षांची वॉरंटी। एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर 30% डिस्काउंट, ॲक्सेसरीजवर तब्बल 70% मोठा डिस्काउंट। शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीने मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध। या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या। चला चला, दिवाळी आली। केएसके मॉलमध्ये खरेदीची वेळ झाली। सांगलीनंतर आळसंदमध्ये पहिल्यांदाच भव्य मॉल, सर्वच वस्तू एकाच छताखाली। 2000च्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट वस्तू, 5000च्या कपडे खरेदीवर 10 किलो साखर फ्री। गृहोपयोगी वस्तू व सर्व प्रकारचा किराणा माल योग्य दरात। सर्व प्रकारच्या जेंट्स, लेडीज, लहान मुलांची फॅन्सी कपडे व रेडीमेड कपड्यांचं भव्य दालन। भांडी, गिफ्ट, गॅलरी, ज्वेलरी, सर्व नामवंत कंपन्यांचे चप्पल व बूट मिळण्याचं एकमेव ठिकाण केएसके मॉल, आळसंद, तालुका खानापूर, जिल्हा सांगली। सगळेच जणांनी अत्यंत या गोष्टीला पाठपुरावा करून आजची इथे मीटिंग होते। तर मॅडम, ही मीटिंग याच्या अगोदर जर झाली असती किंवा ज्यावेळी आपण हायवेचं काम करतोय ते जर अगोदर ह्या लोकांना जर तुम्ही सूचित केलं असतं किंवा या जे बाधित होणार आहेत तर लोकांना त्याच्या अगोदर जरा थोडं नोटीस काढून त्यांना त्यांची जी मतं जर आपण हे आधीच ऐकली असती, हा विषय मॅडम याच्या इथपर्यंत आलाच नसता। नगरपालिकेने आपण सांगितलं सुरुवातीलाच की नगरपालिकेने काय आपल्याला उतारे दिले, नगरपालिका BWT यांनी संयुक्तरित्या सर्वे केला, आपले लोक आले, आपण सगळं बघितलं आणि आपण सगळ्यांनी सांगितलं की असं असं होऊ शकतं आणि मग तुम्ही हायवेचं टेंडर करून आता अगदी कामाला आमच्या विट्याच्या शिवेपर्यंत आता आलेला आहात। आता काही लोकांच्या मनात शंका असे की बाहेर हायवे 2 पदरी आणि शहरात का 4 पदरी, असं एक शंका मनामध्ये आहे। काही लोकांनी त्याचं असं प्रेडिक्ट केलं की आधी नगरपालिकेनं तो मोठा रोड केला आणि तिथे डिवायडर टाकले म्हणून आम्ही 4 पदरी केले, असं पण तर लोकांच्या मनामध्ये काय सांगण्याचा प्रयत्न झाला। मॅडम, आपण जर बारकाईने बघितलं असेल तर विरार शहरामध्ये जर आपण गाडीच्या हद्दीपासून जर आपण नगरपालिकेपर्यंत जर आलो तर आपल्या लक्षात येईल की पूर्वीच ज्यावेळी राज्य महामार्ग असेल त्यावेळी असेल किंवा त्याच्या अनुषंगिक अनेक वेळा रुंदीकरण झालं असेल किंवा त्यावेळेस रस्त्याची साईज 30 मीटर पकडूनच नगरपालिकेनं डीपी रोड प्रमाणे सगळ्यांना परमिशन दिली असेल आणि अगदी कुठलंही इन्क्रोचमेंट न होता तो रस्ता जवळजवळ 25 फूट 25 मीटर 30 मीटर आज सुद्धा आपल्याला तिथं मिळतोय। काय फार मोठी अडचण तिथे येत नाही। खरी अडचण चालू होते आपल्या नगरपालिकेच्या पासून ते पारा रोडच्या कॉर्नरकडे जास्तीत जास्त जो कंजक्शन झोन आहे, जो गावठाण आहे, नगरपालिकेनं गावठाण लक्षात घेऊन डीपी रोड ज्यावेळी डीपी प्लॅन ज्यावेळी बनवला त्यावेळी प्रपोज करताना 17 मीटरचा वस्तुस्थितीचा जो रस्ता जेवढा होता तेवढा 17 मीटर प्रपोजल केला आणि 17 मीटर प्रपोज करून त्या हिशोबाने आतापर्यंत सगळ्या परमिशन देणं असेल, नवीन बांधकाम असतील, त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या एनओसी असतील त्या नगरपालिका आणि प्रशासन आजपर्यंत देत आलेलं आहे। हे सगळं एका बाजूला होत असताना दुसऱ्या बाजूला अगदी मगाशी म्हटलं तसं कुणालाही विश्वासात नाही घेता डायरेक्ट तुम्ही कामाला येत। दुसरं येत असताना आता मगाशी सगळे आमच्या दलित समाजाच्या विशेष करून आमच्या सगळ्या नागरिकांनी आपल्याला सांगितलं 2 वेळा पूर्वी समजा MDRचा परत राज्य मार्ग झाला असेल, 2 वेळा तिथं रस्ता रुंदीकरण झाले। त्या रस्ता रुंदीकरणामध्ये अनेक लोकांची घरं, अनेक लोकांच्या प्रॉपर्टी तिथे गेले। काही लोकांना आता अशी परिस्थिती आहे, काहींचे ऑफिसेस किंवा काही घर बघितले तर अगदी 10 बाय 10ची खोली सुद्धा मॅडम शिल्लक नाही अशी परिस्थिती। प्रत्येकाची अशी भावना असते, मी ज्या गावात जन्मलो, मी जिथं लहानाचा मोठा झालो, ज्या गाव कुशीत मी राहिलो किंबहुना माझं अस्तित्व तिथं अधोरेखित किंवा कायमस्वरूपी असावं एवढी तर माफक अपेक्षा त्या लोकांची असली पाहिजे, ती काय चुकीची आहे असं आम्हाला वाटत नाही। हे जर त्यांचं अगदीच गावातून त्यांना आता कुठेतरी चौकातून कुठं गावाच्या कुठं तर दुसऱ्या कोपऱ्यात जर राहायची पाहिजे येत असेल तर काय गोष्टी ह्या माणुसकीतून पण आपण बघितलं पाहिजे। आज जर तसं इतर शहराच्या तुलनेनं विटे शहरामध्ये तसे रस्त्यांची रुंदी तशी फार चांगली। आता शहर मोठं होतंय, शहरामध्ये उद्योग व्यवसाय वाढीच्या दृष्टिकोनातून हे 2 हायवे येत आहेत, वाढ होणार आहे, भविष्यामध्ये हे रस्ते सुद्धा कमी पडतील हे सगळे जाणतात। कुणाचे त्याच्याबद्दल काय वेगळं मत असायचं कारण नाही, पण हे करत असताना
अन्याय कुणावरती न होता जर मार्ग निघत असेल तर तो फार महत्वाचा आहे असं आम्हाला सर्वांचंच मत आहे. तर ते करत असताना आमची अशी विनंती होती मॅडम की आता आमच्या वकील साहेबांची आपल्याला सजेशन केलं की 2.5 मीटरचा तो आता डिवायडरचा रुंदी कमी करता आली तर त्याच्यामध्ये मीटर 1.5 मीटर जवळ क्षेत्र त्यामध्ये कमी होईल. अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टीम मॅडम आपली प्रपोजल आहे महाराष्ट्र शासनाकडे, त्याचा प्रस्ताव अंतिम याच्यात आहे. नजीकच्या काळात जर अंडरग्राउंड ड्रेनेज जर मंजूर झालं तर मग हे ड्रेनची 1-1 मीटरची जी आपण प्रपोजल केलेलं आहे ते सुद्धा नाही झालं तरी हरकत नाही, ते सुद्धा अंडरग्राउंड ड्रेनेज मध्ये तो भाग निघून जाईल. म्हणजे आता सहज आपण म्हटलं तर तुम्ही करणार होता 24 मीटर, त्यातलं हे 4 मीटर तर वरच्यावरच ते निघून होऊन जाईल अशी सुद्धा आपण जर संकल्पना मांडू शकला तर ते बरोबर होईल. आणि 20 मीटर रस्ता जो आता कुठे जरी गेला तर तेवढा मिळतोय, म्हणजे कुठेपर्यंत नगरपालिकेपर्यंत, म्हणजे गाडीच्या हद्दीपासून नगरपालिकेपर्यंत 20 मीटर रस्ता तर अगदी कमी जास्त प्रमाणात कुठेही मिळतो. हा कुणाचे त्यात असेल थोडंफार जात असेल करत असेल काय असेल तर त्यांच्याशी तुम्ही बातचीत करा, त्यांना काय जर तिथं व्यवस्था असेल तर काय त्याच्याबद्दल नाही, म्हणजे कुणाचं जात असेल कुणाचं जात असेल तर त्यांना बोलवून घ्या, त्यांना विचारा काय अडचण आहे ती बघा आणि अडचण दूर करून त्याचं करा, असं जाऊन लगेच नाही का करू नका असं आमचे म्हणणं आहे त्याच्यामध्ये. तर ते करता यायला शक्य आहे, परंतु सगळ्यात महत्वाचं आहे की पालिकेपासून ते पारा रोडच्या कॉर्नर पर्यंत जो कंजेक्शन झोन आहे इथं मात्र जसं आहे तसंच ठेवून जर आपण केलं तर आमच्या सर्वांना त्याच्यामध्ये फार मोठी मदत होईल. मॅडम सांगायला दुसऱ्याचं दाखवणी म्हणतात तरी परंतु आपण जर तासगाव शहरामध्ये जर गेला तर तासगाव शहरामध्ये अशी परिस्थिती आहे की हायवेवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा. आता तुम्ही काय तिथं करणार हा सुद्धा प्रश्न आमच्या समोर येतो. तिथं लागूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे, त्याच्या संदर्भात काय तुम्ही निर्णय करणार आहे? कारण हा पुढे जातोय ना हायवे पूर्ण जातोय, मग तसं जर तिथं रिंग रोड करून काय रिलीफ देणार असाल किंवा आणि काय वेगळं त्याच्यात तुमचं काय प्रपोजल असेल तर तशा काही गोष्टी आमच्या विटा नगरपालिका परिसरात तुम्ही राबवणार, आम्हाला तसा रिलीफ त्या निमित्तानं द्या. रिंग रोड संदर्भात पूर्वीपासून आपण म्हणत होतो, आता तुम्हाला सांगितलं की वयाचे 50 वर्ष गेली माझी तरी रिंग रोड चाललाय. भया मी तुम्हाला कमीपणा घेतलाय म्हणून सांगतो की ज्या ज्यावेळी रिंग रोड करायचा आपण सगळ्यांनी प्रयत्न केला, म्हणजे पहिला सुद्धा अनिल भाऊ असल्यापासून सगळ्यांनी प्रयत्न केला, त्यावेळी असं झालं की शेतकऱ्यांना असं होतं की आमच्या शेतातून कशा रोड घालतो, एवढे मोठे रोड ऑलरेडी आहेत. तो सदाभाऊ असतील आमदार असताना अनिल भाऊ असतील झालं, त्यामुळे त्यावेळी ते निर्णय गरजेची वाटत नव्हते. अजून ऑप्शन्स होते, एवढं मोठं शहर एवढ्या गतीने वाढेल किंवा असं काय तर तुमच्या आमच्या समोर येईल अपेक्षित नव्हतं. आता आले, आता तुम्ही आम्ही सगळेच म्हणतोय ना आता रिंग रोड याला पाहिजे. सांगायचा मतलब की कोण कसा कशापेक्षा आताची गरज काय आहे, व्यवहारिक दृष्टी आपल्याला काय योग्य आहे. आता आपल्या व्यवहार दृष्टी योग्य की 2 हायवे होतात ते क्रॉस त्या शहरामध्ये होतात, त्याच्याऐवजी आम्हाला रिंग रोड जर मॅडम आपण प्रपोजल केला तर अनेक गोष्टींचा रिलीफ मिळेल. आणि जेवढा आता रस्ता आहे तसाच ठेवा, जिथं वाढतोय जिथं वाढणं शक्य आहे. हे उदाहरण कसं होतं, समजा नगरपालिकेच्या समोरची बाजू म्हणजे जर आपण गणपती मंदिराच्या पश्चिम बाजूचा विचार केला, मेत्रे वगैरे सगळे देवकर वगैरे याची बाजू जर विचार केली तर समोरच्या बाजूला नगरपालिकेत भरपूर जागा शिल्लक आहे. जाऊ नका, इकडे जाऊन देऊ नका ना, जिकडे शिल्लक आहे एका दुसरं मीटर इकडे घ्या. काय थोडं इलिव्हेशन कुठं जर कळत न कळत थोडं घेऊन जाईल, फार काय मोठा एकदम राऊंड बसतोय किंवा बाजूला असं कुठं होत नाही. असे काही गोष्टी व्यवहारिक दृष्ट्या जर केल्या तर आमच्या कुणाचाच हा कॉन्क्रीट रस्ता व्हावा, तो जास्तीत जास्त मोठा व्हावा, सगळ्या साधन सामुग्री या शहरामध्ये या संदर्भात कुणाचंच वेगळं मत असेल काही काम याच्यामध्ये नाहीये. मागची मीटिंग मॅडम आम्ही विनंती आपल्याला केली होती, प्रांत साहेबांना पण भेटलो होतो की हे करत असताना सुद्धा नगरपालिका प्रशासन आणि आपलं त्याबरोबरीने गावातील कॅटेगरी लोकप्रतिनिधींना घ्या नाही आणि कुणाला ठराविक लोकांना घ्या की काय करताय हे तुम्ही सांगत जर नाही, आम्हाला काय त्याची कल्पनाच नाही. भुयारी गटर योजनाचं प्रपोजल आहे म्हणतो, मग आम्ही मागच्या वेळी हायवेचं डांबरीकरण करून घेतलं, मग भुयारी गटर योजना इथं पण होणार आहे. गावाचा 70% भाग हा चुळकावरून येणाऱ्या पाण्यातून म्हणजे नॅचरली सगळं पाणी या दंगर रोडाला जातं. 70% पाणी हा सगळ्या तुमच्या हायवेला हे सगळं क्रॉस होणार. मग अंडरग्राउंड ड्रेनेज संदर्भात काय याच्यामध्ये प्रपोज केले ते सुद्धा याच्यामध्ये कुठे अजून आम्हाला माहिती नाही. मी मागच्या मीटिंगमध्ये या सगळ्या लोकांना ते निर्देश आले त्याच्या संदर्भात काय आपण करताय. नागरिकांची पक्की घरात समजा ते मोइनुद्दीन पठाण यांनी त्यांनी सांगितलं की वे कम्प्लिशन घेतलंय, मॅडम त्यांचं हरकत नाही, मीटर 2 मीटर समजा मागे जात असतं तर त्या विचाराने घेतलं असेल. त्याचा पहिलाच कॉलम 2 कॉलमवरती बीम वरती त्याचं घर एक पहिला जर प्रपोज केला तर तो इमारतच राहू शकतो. मग ह्या गोष्टी नगरपालिकेने आपल्या निर्देशात आणायला पाहिजे होतं ना प्रशासनाच्या. त्यावेळी असं घडलंय आमच्याकडून असे परमिशन गेले, बहीणचा विषय तोच आहे. आपण खाली आता तुम्ही जालवाना खाली परमिशन दिले, अनेक परमिशन या निमित्ताने या 2-4 वर्षात केलेल्या आहेत.
तर ते आपण सांगायला पाहिजे ना की हे आमच्याकडून गेलेलं आहे, काय करताय, त्या लोकांना विश्वासात घेतलं पाहिजे आणि काय मार्ग त्यामध्ये निघतो का बघितलं पाहिजे. ही भूमिका सगळ्यांची आहे. त्याच्या संदर्भात थोडंसं यांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह की हे कसं तुम्ही हे करणार. आता मॅडम तुम्ही मगाशी म्हटलं की माझं फक्त जबाबदारी आहे की हे सगळं ऐकणं आणि मंत्री महोदयांच्या जवळ पोहोचणं, निर्णय देतो होणं. सर्वांनाच विनंती करतो, इथं आमदार साहेब आहेत, सगळेच आपण लोकप्रतिनिधी म्हणून सगळ्यांनीच त्याचा पाठपुरावा जर केला तर मला खात्री आहे की नक्की याच्यामध्ये शेवटी वरती असणारी माणसंच आहे, ते पण ह्या लोकप्रतिनिधी म्हणूनच काम करणारी मंडळी आहेत. लोकभवनेचा कसा वापर करावा, विचार करावा हे जाणकार मंडळी आहे. सर्वजणी आपापल्या परीने प्रयत्न केला तर हा विषय एवढ्या होत आहे, अर्धा किलोमीटर किंवा आणि ते 600-700 मीटरचा संपायला काहीच अडचण नाही. कारण अनेक गावातले अनेक प्रश्न आज पण पुढे देत. आपण बघितलं असेल कोल्हापूर हायवे आपण बघतोय जयसिंगपूर जायचं किती वर्ष चाललेच की. आता जयसिंगपूरची प्रगती थोडी कुठली असेल म्हटलं तर वापर ठरणार, पण दुसऱ्या बाजूला एवढं नुकसान लोकांचं करून करण्यामध्ये कुठलंच विकास काम असं नसावं की त्याच्यातून लोकांची नुकसान होत. लोकांसाठी म्हणून केलेल्या कामात त्याला विकास काम म्हटलं पाहिजे. तर अशी आमची लोकभावना या निमित्तानं मॅडम आहे. आपण या सगळ्याचा विचार करून या संदर्भात थोडंसं योग्य आमची जी भूमिका आहे ती योग्य पद्धतीनं साहेबांच्याकडे मांडावी. नक्की सगळेजण या निमित्तानं आपल्याला लागती मदत करायला, तुम्ही जे प्रपोजल त्या पद्धतीने मदत करायला कुठेही कमी पडणार नाही. आपण आला त्याबद्दल पुन्हा एकदा आमच्या सर्व विटेकरांच्या वतीनं आपलं धन्यवाद. मॅडम आता सगळ्यांची भूमिका इथं कसलाही भेदभाव कुणाच्याही भावना वेगळ्या, सामान्य माणसापासून आता ह्यात काही लोक असतात की त्यांचं नाही जात नाही, तरी सुद्धा ती लोक सगळी उपस्थित लोक या सगळ्यांच्या पाठीमागे आपण उभा राहायला पाहिजे. राष्ट्रीय मामान झाला पाहिजे. तुम्ही जो कसा विचार केला, कोणाचा संगम केला, हे सगळं आता त्या भावना समजून घेतल्यानंतर काही सोल्युशन्स मात्र मी तुम्हाला या निमित्तानं देणार आहे. तुम्हाला ज्यावेळी सगळी सिस्टम मला भेटायला होतं त्याच वेळेला मी सांगितलं होतं की यापूर्वी ती सगळी मंडळी माझ्याकडे येण्यापूर्वी आपण बायपास प्रपोजल तयार करायला सांगितलं होतं. तुमच्या आणि माझी मीटिंग जवळपास 6 महिन्यापूर्वीच आपली मीटिंग झाली होती. बायपास करणं खूप आवश्यक आहे आणि ती बायपास तयार करत असताना आम्ही पूर्ण प्रेझेंटेशन तयार करून ते रोड कसा करता येईल त्यासाठी आपण जवळपास, कारण एकच प्रपोजल वर पाठवलं ते मान्य करा तुमचं विभाग. आम्ही आधी एकत्र बसलो, एकच प्रपोजल तयार केलं. वरून पब्लिक प्लॅन हे एक प्रपोजल पाठवून होणार नाही, तुम्ही आम्हाला 3 प्रपोजल पाठवा. मग परत सगळी मॅप घेतली आणि शिवसाहेबांनी सगळे एकत्र बसलो, यांची परत आम्ही मीटिंग घेतली आणि 3 वेगवेगळे प्रपोजल तयार केले. या शहराला कसा बायपास असावा, ते 3 का पाठवायचे, तर त्याशिवाय त्यांना मान्यता होत नाही. 3 पाठवत असताना एक शहराला अगदी लागूनचा पाठवला. परत त्याच्यामध्ये हाच प्रश्न येतो की पाडायचे त्यांना कॉम्पन्सेट कोण करायचं किंवा किती करायचं. दुसरा थोडा लांबून पाठवला, कमी कॉम्पन्सेट करावं लागेल, कमी घरांचं नुकसान होतं. आणि तिसरा जो पाठवला त्या पाठवण्याचा उद्देश असा असतो की तोच मंजूर व्हावा, तिथं कुठेही नुकसान होणार नाही, शेतीची होणार नाही, घरांचं बांधलं गेलं असेल तर घरांचे नुकसान होऊ नये या हेतून आम्ही तिसरा प्रपोजल जो आम्ही करायचा होतो तो 3 प्रपोजल आम्ही एकत्र केले. त्याच्यामध्ये कॉम्पन्सेशनचं कमी आहे, किती असेल 88 का 98 रुपयाचं कॉम्पन्सेशन आहे आणि तुमचा 30 मीटरचा रस्ता आहे, बरोबर ना. सगळं मिळून 200 कोटीच्या आसपास आपलं सगळं 3 प्रपोजल आम्ही आता शासनाला आपण सबमिट केलं शासनाला. माझं असं मत आहे की ते प्रक्रिया सुरू आहे आणि काही दिवसांमध्ये त्याला आपलं अपेक्षित आहे हे व्हायला पाहिजे. दुसरी त्या लोकांनी सगळ्याची भूमिका मांडली की रस्ता आहे, आता कुणाचं रिझल्ट पडा त्याचं फारच मोठं नुकसान, त्याच्यानं जायचं कुठला हा प्रश्न आहे. काही कुटुंब असे आहेत की आता आजूबाजूचं बांधकाम अजून चालू आहे. काही लोकांनी आता अब्दुल कलाम आमचा एक उपस्थित आहे, त्याचं एक काळा ज्यानं खरेदी केला त्याचा अख्खा काळा जातोय. त्या लोकांचं काय, काही अमृत साहेबांनी तुम्हाला काही सजेशन्स, माझी तुम्हाला विनंती अशी की रस्ता करत असताना त्या रस्त्याचं तुम्ही जे डिवायडर ठेवताय तो 2.5 मीटर तो कमी करा. कॉन्क्रीटचा रस्ता व्हावा असं या मताचं मी आग्रही मताच आहे. म्हणजे सगळं पुढे होणार नाही, मी तुम्हाला फायदा भेटली पण सांगितलं की कॉन्क्रीटचा रस्ता व्हायला पाहिजे. आता माझी युनिव्हर्सिटीने असं सांगितलं की अंडरग्राऊंड गटरचं ड्रेनेजचा आपला प्रपोजल आहे. मी शिवसाहेबांना तुम्हाला माझी विनंती आहे, तुम्हाला एक मॅडम माझी अशी विनंती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून त्या वळेपर्यंत जाणारं जे अंडरग्राऊंडचे ड्रेनेजचं जे प्लॅन आहे
तुम्ही बघून घ्यावा. 2-3 कोटीचं 3.5 कोटीच्या आसपास त्याची कॉस्ट आहे आणि ती पाईपिंग तुम्ही आम्हाला आता करून घ्या. आता दुसरी त्यात अडचण अशी की साईडची घटक रद्द करता येईल कारण ती स्टॉक मोटर जाण्यासाठी ते कंपल्शन आहे, त्यांना ठेवावंच लागते आपल्याला. त्याची साईज जर तुम्हाला तुम्ही रद्द करता येणार नाही कारण वापरावी लागेल आणि परत पावसाळ्यात पाणी पुढे न्यायचं. त्यामुळे ते तुम्हाला करावं लागेल, पण खूप मोठं करण्यापेक्षा किंवा आता एखाद्या बाजूला लहान असेल आणि एखाद्या बाजूलाच करता स्लोप काढून तसं जर करता आलं तर तशी व्यवस्था करून त्या 17-18 मध्ये जे जिथं मार्जिन मिळत, समजा आमचं सगळंच पडत असेल तर 1 किलोमीटर सुद्धा तुम्ही आता, पण समजा माझ्या जागेमध्ये तुम्हाला 5 फूट मिळते तुम्ही जरूर माझी जागा वापरा. हे सांगितलं तसं काही जागा आता ह्या आमच्या पश्चिम बाजूला गाळे आणि पूर्व बाजूला नगरपालिकेची जागा आहे. समजा काय टेम्पररी स्ट्रक्चर एमएससीबीचं आहे, त्याचा एक ट्रान्सफॉर्मर तो थोडा ट्रान्सपोर्ट शिफ्ट करता आला आणि तिथं जेवढं वापरते तेवढे रस्ते तुम्ही आम्हाला मोठे करून द्या. कुणाचंही घर 1 फीट 1 स्क्वेअर फीट कुणाचं गाडा न पाडता आम्हाला जेवढं तुम्हाला तिथं रस्ता मिळेल ते रस्ता तुम्ही आम्हाला कॉम्पिटिशन करून द्या. आमचं मत असं आहे तुम्ही याच्यावर आता तुम्ही घरी निर्णय करणार आहे, आम्ही तुमच्या इकडे दुसरं कोणाला असं नाही. आम्ही गडकरी साहेबांना मी पत्रकारांची वेळ मागितली या सगळ्या गोष्टी आणि सफाई पासून घरी घोडा त्यासाठी त्यांची वेळ मागितली आणि आम्ही त्यांच्या कामात तुम्ही याचे ब्रीफ प्रपोजल तयार करून तुम्ही तुमच्या मार्फत डिपार्टमेंटला द्या जेणेकरून त्यांचं कुणाचंही नुकसान न होता. मी तुम्हाला त्या दिवशी पण समजावून सांगितलं हा पाठीमागून 12 मीटर रस्ता आहे दैवडीपासून भरपूर 12 मीटर रस्ता आहे. त्यापासून मिरजपासून संकेश्वरपर्यंत मॅडम 4 लेनचा डिपॅच आहे. आता मध्य प्रदेशमध्ये इंदोरला जाण्यासाठी सगळ्यात सोपं मार्ग विट्यावरून जाणं असणार आहे. भविष्यामध्ये आज 2026च्या सुरुवातीला पिंपळचे काम तुम्ही चालू करणार म्हणजे विटा 3 वेगवेगळ्या राष्ट्रीय महामार्गाच्या आपल्या ह्याच्यावरती सेंटरवरती आपण येतो. मी तुम्हाला इतकी बॉटलनेक होणार येतं तुम्हाला घरात बाहेर पडायला ट्रॅफिकची अडचण नाही. त्यामुळे माझं मत एवढंच आहे की जेवढं त्यांना मार्जिन मिळते ते मार्जिन वापरून तुमचं न पाडता समजा तुमच्या घराला पुढे एखाद्या जागा असेल तर तिथं आग्रह तुम्ही करू नका की इथं तुम्ही करायचं नाही म्हणून न पाडता जेवढं त्यांना करता येईल तेवढं करू द्या. तुम्ही नगरपालिकेची जागा वापरा, शासनाची जागा वापरा, ती थोडं तुम्ही वापरून मॅक्सिमम काम कसं आहे उद्या किती ट्रॅफिक आहे 8,500 कितीचा ट्रॅफिक आहे पर डे. त्यामुळं माझं तुम्ही समजून घ्या मला काय म्हणायचं हा पूर्ण होईल आज नाही उद्या नाही 3-4 वर्षांनी त्याला पूर्ण होईल त्यावेळेला आपल्याला सगळ्यात मोठी अडचण कशी होणार आहे गाड्यांची क्वार्टरली झाल्यामुळं असताना तिथं सगळं ट्रॅफिकची जाम होणार आहे आपल्याला तिथे होणार आहे. दिवसात तुमची जबाबदारी वाढणार आहे. तुम्ही एसटीचा स्टॉप कुठे न्यायचा रिक्षा स्टॉप कुठे न्यायचा सगळ्या गोष्टी महाराजांच्या पद्धतीपेक्षा तुम्ही हातात जाऊ शकत नाही. अन्नासाठी तुम्ही कुठलेच स्ट्रक्चर डिस्टर्ब करू अशा वेळेला समजा आमचे या स्कीममध्ये थोडी जागा तुम्हाला जर वापरायला मिळत असेल तर वापरा ते थोडं कमी होण्याचं करून घ्यावं म्हणजे त्यांचं कुणाचंही नुकसान न होतं तेवढं माहिती पण नुकसान न करता तुम्हाला आम्ही तशी विनंती केली की तुमचा डिवायडर एक जरी तुम्ही त्याच्यात हे ठेवलं तुमचा 2.5 मीटरचा आहे 1/2 मीटरमध्ये तुम्ही डिवायडर केला तरी सफिशियंट आहे. आत येताना स्पीड काय तेवढं नसणार आहे त्यामुळे तो डिवायडर पाडून लटकून जायला असं तो डिवायडरचं साईज कमी करा. गटर एका बाजूला जर करताय समजा नगरपालिकेला यांच्या घरामध्ये लहान गटर ऑलरेडी एक्झिस्टिंग असतं ते तशीच ठेवा किंवा या बाजूचे ठेवा आणि या बाजूला थोडं अगदी 2.5 मीटर 3 मीटर नाही 1 मीटर वरची गटर थोडं स्टॉप वाटतं आमच्याकडे 5 मोठा पाऊस पडतो असं नाही पाऊस आणि अंडरग्राऊंडचं जे आमचं बेनिफिट प्लॅन तुम्हाला देतात बघा आणि भविष्यामध्ये नगरपालिकेला काही पाईपलाईन करायचं आहे नगरपालिकेला करायचं आहे त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला ऑप्शन्स तयार करून किंवा तसं आता बाकी एवढा तुम्ही करताय तिथं तुम्ही पाईप टाकून द्या भविष्यात कुणालाही कनेक्शन घ्यायचं असं पडायला पाहिजे अशी व्यवस्था करावी म्हणजे पण तुम्हाला आमचं सगळ्यांचे होते तुम्हाला पुन्हाचे तुमच्या घराला धक्का लागणे भूमिका आमच्या सर्वांची आहे तर रिंग रोड होणार त्यासाठी काही दिवसामध्ये सर्वांची भेट आहे जे 3 प्रपोजल आपण पाठवले
त्यातला सोयीचा जो प्रपोजल आहे आपला शेवटचा आपण पाठवलेला ते प्रपोजल मंजूर करून आपण तो इनरोडची व्यवस्था सुद्धा आपण त्यासाठी करूया. एकच दिसतोय की आमचे घर पडू नका त्याच्यावर सगळे काम आहेत. कारण आम्हाला काय झालेलं कारण आम्हाला असे पण अनुभव आहे जेव्हा आम्ही बायपास करायला जातो लोक म्हणतात की आमचा बिझनेस जातोय शहरात गाड्या येणार नाही आमचा बिझनेस खराब होतील. ऍक्च्युअली एक नाही सर विचारलं कारण आमचे अनुभव असे आहेत बायपास जिथे करायला गेलोय तिथं असाही विरोध झालाय की आमची दुकानं आमचा व्यवहार सगळं बंद पडेल अशी होण्याची शक्यता. नाही मी आता सहमती विचारली म्हणजे मला पुढे जे बोलायचं. आता दुसरा विषय असा आहे की कुणाचं 1 इंच जाणार नाही एका बाजूला गटार घेणा वगैरे ते काय आयआरसीच्या नॉर्म्सनुसार नॅशनल हायवे आलं होतं ते फक्त बळण्यावर तुम्ही एक साईड जो काय वळण असतं ते एक साईड स्लोप देता येतो. शहरी भागात तसं होणार नाही दोन्हीकडनं गटार ही स्ट्रॉंग वॉटर ड्रेन येणार म्हणजे येणारच आहे कारण आयआरसी त्या नियमाच्या बाहेर जाऊन देणार नाही त्यामुळे नाही तर मग कामच होणार. दुसरा तिसरा गोष्ट अशी आहे की कमी करता येईल का गटार ते आम्ही आता रस्त्याचं पाणी आपला जो काही रेनफॉल डेटा येतो त्याच्याप्रमाणे किती आम्ही रिडिझाईन करू पाहिजे तर ठीक आहे जितकी कमीत कमी घेता येईल ती आम्ही करू त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आता जी अस्तित्वातील 17 मीटरचा जो रस्ता आपण जे सगळ्यांनी नमूद केला आहे त्याच्या एंड टू एंड हे काम होणार आहे त्यामुळे लोकांचं सहकार्य अपेक्षित आहे. त्याच्यापेक्षा जर खाली झालं तर मग काय होईल रस्त्याचा काही उपयोग नाही आपल्याला. चौथा 5वा मुद्दा असा आहे की आपण कॉन्क्रीटचा रस्ता करणार आहे याच्यासाठी मला तुमची सहमती पाहिजे म्हणजे वरिष्ठांना सांगायला कारण ग्रामीण रस्ता केला तर तो प्रत्येक वेळेला सतत खड्डा पडत राहणार आणि त्याच्या दोषदायक कालावधीची जबाबदारी आमचा कॉन्ट्रॅक्टर घेणार नाही मग कालांतराने आम्ही तो रस्ता सीओकडे हँडओव्हर करणार. सीओ म्हणणार आमच्याकडे तेवढा निधी नाहीये मेंटेनन्सचा ते सगळे प्रकार सुरू होतील. 6वा मुद्दा असा आहे की आमदार साहेब म्हणले तसं ड्रेनेजचे पाईपलाईन टाकून संतगडीचे पाईपलाईन टाकण्याची तरतूद आमच्याकडे नाहीये नाही सर ती कदाचित मंजूर होणार नाही कारण नाही आपण मला तर पुढे म्हणायचं की आपण नगर परिषदेने जो प्रस्ताव केला त्याचा पाठपुरावा आपण ती मंजुरी घ्यावी म्हणजे ते आपल्या कामाच्या आधी समजा जर त्यांनी त्यांची पाईप टाकून ठेवले पण तोपर्यंत समजा आम्ही काम करतो तोपर्यंत आचारसंहिता संपल्यानंतर मंजुरी आपल्या त्यांच्याच कामाला मिळाली तर जास्त प्रयत्न आपण करता घेऊया कारण अशी अनुभव की आम्हाला त्याची मंजुरी मिळाली नाहीये म्हणजे आम्ही प्रयत्न करणार नाही असा नाही पण दोन्ही शक्यता सांगितलं. ते म्हणताय की जिथं जागा मिळेल तिथं जास्त जागा मिळेल तिथे वाढवा जिथं कमी मिळेल तिथे वाढवा तसं करता येणार नाही सरसकट कारण ते अपघाती झोन होतील पुन्हा पोलिसांचा ताण वाढेल कारण याच्यासाठी कुठेतरी 2 फूट वाढवली कुठे 1 इंच वाढवली कुठे नाहीच वाढवली असं होणार नाही. ते बिनकामाचे पार्किंग लॉट होतात त्यामुळे सरसकट जिथं होईल तिथे 17 मीटर करायचं तर 17 मीटर होईल पुढे 17.5 होणार नाही किंवा कोणी नगर परिषदेने जागा दिली म्हणून आमचा 18 मीटर झाला तसं करता येणार नाही कारण रोजचा झिगझॅग कधी होत नाही गटर बांधायची तर ती सरळच राहते कारण अशी झिगझॅग होणार नाही. आणि आता असंही आहे की आता हे सगळे मुद्दे मी घेऊन घेतलेले आहेत वरिष्ठांची चर्चा करते कारण त्यांनी जो निधी तरतूद केलेला आहे काहीतरी कॉन्ट्रॅक्टरचे काहीतरी मत असेल की कानपाला आपल्याला कुठेतरी खर्ची पाडायचा असेल किंवा दुसरी वेळ काही करता येऊ शकेल का. आता चौकातले जे मुद्दे आहेत शक्यतो आम्ही आमची अवेअरनेस आधी टाकतो एकच तुम्हाला दाखवतो ती शक्यतो आम्ही तिथं काही दिवसात होणार नाही पण अजून समजा अपघात होणार कारण काय होईल डेड टर्न होणार आहे तिथे समजा आपण 17 मीटर पूर्ण कंट्रोल केला आणि वळणावरती जर आपल्या पलीकडची गाडी नसली नाही तर डेड टर्न होण्याची शक्यता आहे. आणि मगाच्याच एका मुद्द्याच्या अनुषंगाने असं आहे की याच्यात थोडंसं पोलीस प्रशासनाची सुद्धा आपल्याला मदत अशी लागणार आहे की किमान या पुतळ्यांच्या आजूबाजूला गाड्या उभ्या राहणार नाहीत नो पार्किंग नो हॉल्टिंग ह्या 2 तयार आजपासूनच केले पाहिजे. तुम्ही आता येताना बघितलं काय होतंय फळवाले 2 व्हीलरच्या दोन्ही बाजूला पार्किंग करायचं त्याच्यामुळे फळवाले उभे राहतात तर ते होत आहे की आपल्याला जाणाऱ्या गाडीला अडकलेला असतो तर शक्यतो नो पार्किंग नो हॉल्टिंग करून आजपासूनच करायचे. जर पोलिसांची आणि नगर परिषदेची तयारी असेल तर फळवाल्याने पर्यायी जागा द्या आपल्यापैकी बरेच लोक पर्यायी जागा सुटू शकतात. तो आता दिसलाय तो अमुला नाही पुढं हा येणार आहे कारण 2 नॅशनल हायवे जंक्शन झाले आणि ट्रॅफिकचा आणि बस स्टॉप रिक्षा स्टँड हे कुठेतरी एक नियोजित जागा आपण आतापासून आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.